नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा। आपण आज बघूया की मुलांची स्मरणशक्ती कशी विकसित करायची। तर स्मरणशक्ती विकासाची कला यावर आज आपण थोडासा विचारविमर्श करूया। तर अनेकदा मुलांची बुद्धिमत्ता वाढवताना मुलं लक्षात कसं ठेवतात याच्याशी संबंध जोडला जातो। बुद्धिमत्ता आणि लक्षात ठेवणं म्हणजे स्मरणशक्ती। बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। एखादी गोष्ट आपल्या लक्षात का राहते? कारण ती आपण लक्षात ठेवतो। आणि सर्वात महत्त्वाचं, लक्षात राहण्याच्या मागे काय सूत्र आहे किंवा काय सूत्र काम करतं, तर याचा अनेकदा विचार केला जात नाही। आपण मुलांना जर शब्द लक्षात ठेवण्यासाठी मागे लागतो, पण खरं तर आपली लक्षात राहण्याची पद्धतच वेगळी आहे। समजा सायकल हा शब्द उच्चारला तर तुमच्या समोर सायकलचं चित्र समोर येतं। जे शब्द तुम्ही उच्चाराल, बोलाल, तेव्हा ते चित्र आपल्या समोर येतं, त्या वस्तू आपल्या समोर येतात। या मुलांना मात्र आपण लक्षात कसं ठेवायचं हे आपण त्यांना मात्र फक्त शब्द पाठ कर असं आपण त्यांना भाग पाडतो, पण त्यांना कसं लक्षात राहता येईल किंवा ठेवता येईल हे आपण सांगत नाही। तर यामध्ये आपण जास्तीत जास्त चित्रांचा वापर करायला हवा। मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर त्या शब्दाबरोबर त्याच्या भावना जोडल्या गेल्या पाहिजेत। त्या शब्दाबरोबर त्यांच्या मनात एक चित्र तयार झालं पाहिजे, तो प्रसंग उभा राखला पाहिजे। जेव्हा हे चित्र उजव्या मेंदीत जाऊन बसतं त्यावेळेस ते कायम स्वरूपासाठी लक्षात राहतं। तर आता आपण बघू की लक्षात ठेवण्याची कला। अनेकदा मुलांना इतिहास लक्षात राहत नाही, रसायनशास्त्राचे प्रयोग लक्षात राहत नाहीत, जीवशास्त्रातील अनेक नावं लक्षात राहत नाहीत। जर यांना या अभ्यासाबरोबर त्याची चित्र करून दिली तर त्यांना फायदा होईल आणि ती खूप जास्त लक्षात राहतील। आता एक उदाहरण बघू। समजा शिवाजी महाराज एका गडावर चाल करून गेले। हा मुलांना धडा शिकवताना हा प्रसंग त्यांना वाचायला सांगितला। तर जसे काही शिवाजी महाराजांच्या बाजूला ते स्वतः उभे आहेत आणि ती पूर्ण घटना स्वतः अनुभवत आहेत, चित्रामध्ये अनुभवत आहेत। मग शिवाजी महाराजांचा घोडा कसा असेल, खिंड कशी असेल, तो गड कसा असेल, तिथे कोण लोक उभे असतील, पहिल्या ठिकाणी काय झालं, दुसऱ्या ठिकाणी काय झालं, आता हे चित्र ते कधीच विसरणार नाही। ते पूर्ण प्रसंग त्यांच्या डोक्यात जाईल, उजव्या मेंदूत बसेल आणि सबकॉन्शियस माइंड एवढ्या पद्धतीनं चित्र किंवा प्रसंग अशा पद्धतीनं ते लक्षात ठेवतं की पुन्हा ते आयुष्यभर ते कधी विसरणार नाहीत आणि तो पूर्ण तसाच उजव्या मेंदूच्या कम्प्युटरमध्ये फीड होऊन जाईल आणि आपोआप तो चॅप्टर त्यांना लक्षात राहील। आता समजा रसायनशास्त्रातले किंवा जीवशास्त्राचे प्रयोग करताना लक्षात ठेवायचं असेल तर त्यांना चित्र बनवायला सांगा। मग समजा हायड्रोजनचा परीक्षानळी घेतली, त्याच्यात हायड्रोजनचा अणू टाकलाय, मग ऑक्सिजन कसा त्याच्यामध्ये टाकला आपण आणि H2O मिळून कसं पाणी तयार झालं हे त्यांना इमॅजिनेशन करून लक्षात ठेवायला येतं। ते पूर्ण असा प्रसंग चित्रित डोळ्यासमोर करायला सांगायचा आणि मग त्याला पूर्ण हे लक्षात राहील। मग आईवडिलांना असं वाटतं की याची स्मरणशक्ती चांगली आहे, बुद्धिमत्ता चांगली आहे, पण खरं तर बुद्धिमत्ता ही चांगली होती, पहिलेपासूनच चांगली असते। त्याला फक्त स्मरणशक्ती किंवा ते लक्षात कसं ठेवायचे, ती कशी वाढवायची याच्यासाठी पालक किंवा शिक्षकांनी चालना द्यायला पाहिजे। 3, 4, 5, 10 वेळा एखादे वाक्य आपण वाचलं, कदाचित काही वेळासाठी लक्षात राहील, पण त्याचं चित्र जर तुम्ही बनवून दिलं तर ते आयुष्यभरासाठी लक्षात राहील। चित्र नेहमी उजव्या मेंदूत जातं आणि चित्र समोर आल्यानंतर ते चित्र कागदावर लिहून काढायचं आणि त्याचं उत्तरामध्ये रूपांतर करण्याची क्षमता ही डाव्या मेंदूची असते आणि डाव्या मेंदू उजव्या मेंदूतल्या त्या चित्राचं पूर्ण जशाला तसं डावा मेंदू त्याचं उत्तरामध्ये रूपांतर करतं आणि त्याला शब्द देतं। आपण बघू की आता कल्पनाशक्तीचा चमत्कार। समजा डेफिनेशन्स, सूत्रे
इतिहासाच्या सणावळ्या, अशा काही गोष्टी मुलांना आपल्याला चित्रात रूपांतरित करून देणं शक्य जर झालं तर ते करून द्यावं. यासाठी उजवा मेंदूचं ट्रेनिंग आणि कल्पनाशक्तीचा वापर हे केलं तर या गोष्टी सहजतेने शक्य होतात. अनेक मुलं सांगतात की आम्ही जेव्हा पेपर लिहायला बसलो तेव्हा मला पुस्तकातलं पान डोळ्यासमोर आलं, अगदी तिथं शाई पडलेली असेल, ते पान असं मुडलेलं असेल, ते सुद्धा त्यांना दिसतं. मग हे असं का? तर हे जे चित्र आहे ते त्यांच्या उजव्या मेंदूत छापलेलं आहे, कायमचं छापलं जातं आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल करतं सबकॉन्शियस माइंड प्ले करतं. ते पूर्ण सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेलं असतं आणि जेव्हा एक्झाममध्ये आपण ॲटोमॅटिकली तो चॅप्टर जरी आपण एक्झामच्या वेळेस नाही वाचला तरी अचानक आपल्याला ते आठवून जातं, कारण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि उजव्या मेंदूत ते फीड झालेलं असतं आणि मग आपण बरोबर ते करतो. आता कविता पाठ करणं, चॅप्टर पाठ करणं हे ॲक्च्युली करायचं नसतं, तर त्याला त्या प्रसंगाला त्या मुलाच्या डोळ्यासमोर उभा राहील ती कविता, चॅप्टर, अशा पद्धतीने जर त्यांना करून दिलं तर ते लक्षात राहतात. आता बऱ्याचदा आपण सूत्र वगैरे त्यांना छोट्या छोट्या याच्यामध्ये आपण काही आयडियाज करून वाक्य तयार करून ती आपण लक्षात ठेवू शकतो. समजा इंद्रधनुष्य आहे, इंद्रधनुष्याचे 7 कलर लक्षात ठेवण्यासाठी आपण एक रांगेने जर त्या फ्रिक्वेन्सीने जर आपल्याला ठेवायचे असतील तर आपण ताना पिही निपाजा हे त्याचे एक फ्रिक्वेन्सीनी त्याचे ते पूर्ण करत आहे, किंवा जातानाही पाणी पी असं वाक्य बनवायची आणि मग त्या पद्धतीने ती आपण लक्षात ठेवायची. तर आता आपण बघू की स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता. तर कसं आहे की समजा मुलांना आता आपल्याला जीवशास्त्रातला अवयव शिकवायचे किंवा एखादी सिस्टीम शिकवायची, जेव्हा तुम्ही एखाद्या पालकांनी समजा त्याला नेलं, प्लास्टर ऑफ पॅरिसचा तो पुतळा दाखवला, त्याचे पूर्ण अवयव हृदय, किडनी, फुफ्फुस, आतडे वगैरे त्याला सांगितलं, मग समजा श्वासोश्वासाची प्रक्रिया आहे तर ते कसे श्वास घेतात, ती प्रोसेस, श्वास कसा कुठून जातो, लंग्समध्ये जातो, नाकातनं आत जातो, लंग्समध्ये जातो वगैरे वगैरे, ही सगळी प्रोसेस जर त्यांना त्या पुतळ्यामार्फत त्यांनी सांगितली, मग हृदय, किडनीज वगैरे कशा काम करतात हे, तर त्यांचं चित्र ते डोळ्यासमोर उभं राहील आणि ते त्यांच्या पूर्ण त्यांना तो सब्जेक्ट समजेल आणि तो कायमचा तो त्यांना लक्षात राहील आणि त्यांची त्या विषयाची भीती पूर्णपणे निघून जाईल. समजा गणिताच्या उदाहरणार्थ पायथागोरसचा सिद्धांत त्याला शिकवताना त्यांना जर ग्राउंडला नेऊन तिथं त्या खांब्याला दोऱ्या बांधून जर तो सिद्धांत जर शिकवला तर त्यांच्या डोळ्यासमोर तो पूर्ण जशाला तसा पाया, उंची, कर्ण सगळं त्यांना लक्षात राहील. हा पाया आहे, उंची आहे, कर्ण आहे आणि मग तो कधीच ते विसरणार नाही. त्या दोऱ्या अशा आपण काढून त्यांना असं दाखवलं तर अशा पद्धतीने प्रत्येकाला आपण चित्रामध्ये कन्वर्ट करून किंवा तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणून किंवा सूत्राशय वाक्यामध्ये टाकून आपण पाठ करू शकतो. आम्ही लहान असताना प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीनेच पाठ करायचो. मी तर सगळ्या चित्राच्या फॉर्ममध्ये किंवा प्रत्येक गोष्टी असं लक्षात ठेवल्यानंतर ती इतकं फीड होऊन जातं ना की आत्तापर्यंत ही मॅथमधले ते सिद्धांत असो किंवा इतिहास असो किंवा ते पूर्ण लक्षात राहतो. इतिहासामधला तो एक प्रसंग मला आणखीन आठवतो की जेव्हा चंद्रगुप्त यांनी त्याला सांगितलं होतं तेव्हा त्यांनी जी शपथ घेतली, मी शेंडीला पूर्ण या चंद्रकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही, अशा पद्धतीने आम्ही ते असं लक्षात ठेवलं होतं की आत्ताही ते आम्हाला आणखी आठवतं. अशा शॉर्ट गोष्टी आपण करू शकतो. तर स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता याचा काहीही संबंध नाही. जर मुलांची बुद्धिमत्ता चांगली करायची असेल तर ते लक्षात का ठेवतील याचा अभ्यास असायला हवा आणि त्यांना तसं सांगायला हवं, जसं मुलाला चित्राद्वारे आपण आता जीवशास्त्रातील ते पूर्ण शरीररचना ॲनाटॉमी सांगितली. मुलांना त्या विषयाची अनुभव देणं, एखादी गोष्ट समजण्यासाठी मुलासमोर त्याचं विस्तारित रूप समोर ठेवणं, मग ते गणित असेल, रसायनशास्त्र असेल किंवा जीवशास्त्र असेल, ज्या वेळेस ते त्यांच्या चित्राद्वारे सांगितलं जातं ना की त्या मुलाला ते अगदी छान लक्षात राहतं. तर आता आपण बघू की आपल्याला रस्ते बऱ्याचदा लक्षात राहत नाही. तर एक आपण आता ते उदाहरण बघू साधं. जर तुम्हाला सांगितलं की पुण्यापासून आपल्याला मुंबईला जायचंय आणि त्याला तोंडी सांगितलं की इथून बाहेर पडा, त्या चौकात जा, मग तिथून तसे वळा, इकडून तिकडे जा, मग 10 मिनिटांचं असं जर अशा पद्धतीने सांगितलं सगळा गोंधळ होऊन जातो. पण तेच आपण जर कागदावर पूर्ण असा नकाशा काढून दिला
की पहिल्या चौकात तुम्हाला शिवाजी महाराजाचा घोडा लागेल, मग शिवाजी महाराजाचा पुतळा दिसेल, मग तिथून तुम्ही डावीकडे वळा, पुढच्या चौकात स्वामी विवेकानंदाचा पुतळा दिसेल, मग तिथून पुढे जा आणि त्यांच्या पुढच्या चौकात तुम्हाला आणखीन काहीतरी दिसेल स्टॅच्यू वगैरे, मग तिथून तुम्ही इकडे वळा, डाव्या हाताला वळा वगैरे वगैरे. तर मग मात्र ह्या चित्रांमुळे त्यांना पूर्ण लक्षात राहील आणि तो रस्ता ते कधीच चुकणार नाही. ते पूर्ण नकाशाच्या रूपात ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहील. तेव्हा आपण आता बघू की आणखीन लक्षात ठेवताना आपण बघतो की मुलांचा आवडता विषय. तर अनेकदा काय होतं की मुलांना वर्गात एखाद्या विषयातलं समजणं आणि न समजणं हे बऱ्याचदा त्या टीचरवर अवलंबून असतं. समजा काही मुलांना विचारलं तुम्हाला इतिहास आवडतो का, हो म्हणतात, आणि काही सांगितलं की तुम्हाला भूगोल नाही. ते कशामुळे विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की भूगोलाची बाई फार खडूस आहे, इतिहासाच्या आमच्या बाई खूप छान आहे, गोष्टीच्या रूपात त्या आम्हाला सांगतात म्हणून मला लक्षात राहतं. म्हणजे आवडणारा विषय हा त्यांना शिकवणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून होता आणि शिकवणारी व्यक्ती कशी शिकवते यावरून तो विषय आवडीचा का नावडीचा ठरत होता. म्हणून एखाद्या सरांनी शाळेतील एखादा चॅप्टर समजून सांगण्यासाठी जर एखादी पिक्चरची अगदी स्टोरी बनवली आणि त्या पद्धतीने ती सांगितली, रसायनशास्त्राची सुद्धा या सब्जेक्टची सुद्धा आपण बनवू शकतो, तर ॲटोमॅटिकली हे तुम्हाला विरोधाभास वाटत असेल, परंतु हे असं नाही. त्यांना त्या पद्धतीने जरी आपण सांगितलं तर ते त्यांना लक्षात राहतं. आम्ही बऱ्याचदा मला आठवतं लहानपणी गाण्यांच्या चालीवर बऱ्याच गोष्टी आम्ही पाठ करायचो, डेफिनेशन्स पाठ करायचो, कविता पाठ करायचो. प्रत्येक गाण्याला आपण चाली दिले ना तर ते पूर्ण अगदी छान लक्षात राहायच्या. मला आणखीन आठवतं आम्ही ती पाठ केलेली कविता, एक नन्ही चीटी दाना लेकर जब ऊपर चढ़ती है, चढ़ती दीवारों से 100 बार फिसलती है, हिम्मत उसकी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आम्ही याला एक गाण्याची चाल दिली होती, त्यामुळे आम्ही ही कविता कधीच विसरत नाहीत. मग अशा पद्धतीने आपण पिक्चरचे गाणे किंवा जे काही आहे तुम्हाला त्या गाण्यांच्या चाली दिल्या तर ते डेफिनेशन्स किंवा बाकी पण सूत्र, बरेच मोठी मोठी वाक्य हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर चला मित्रांनो, आपण पुढचा टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.